परत त्यांनी लड्डू वाटायला लागले. 6 दिवसांना लड्डू वाटतात. म्हणजे तिथे लोकल लोक बुद्धिस्ट आहे. लोक बुद्धिस्ट आहे. आपण जाऊ, आपला उद्देश वेगळा. त्यांना साधना पुढे राज्य नारायण का पुढे टप्पा पाचशे पैसे वेगळा. पैसे खतम झाला तो नाही. आपल्याला आपल्या मुलांना बंधन करणं, त्यांना पाठवा तिथे. तिथले लोक बुद्धिस्ट आहे. तिथले लोकांना मी बघितलं दिवसा आणि चिवरला दिसतात. म्हणून आपल्याला लोकांवरती भरोसा नाही आहे. आपण मिळाले अरे आम्हाला कोणी चर्चमध्ये ठेवतो का? आम्हाला गुरुद्वारामध्ये ठेवतो का? म्हणजे आम्हाला मस्जिदमध्ये ठेवतो का? मग आमच्या हक्काचं आहे देत का नाही? तिथे कमिटी बनलेली आहे. ती कमिटी 4 हिंदू 4 बौद्ध कलेक्टर. म्हणजे शासन त्यांच्या असल्यामुळे ते काय करतात. भिक्षूंना मागच्या वेळेस मारलं गेलं. माझ्या समोर मारला गेला भिक्षूंना. मी एकदा प्रश्न केला त्यांना की जगन्नाथ मंदिरला 2 लाख रुपये का दिले? 2 लाख रुपये का दिले? पेपरला आले होते 2 लाख रुपये दिले. त्यांनी छापलं असं करून छापलं झाला विरोध केला नाही केलं. तुम्ही जगन्नाथ मंदिरला 2 लाख वास्तविक पाहता जगन्नाथ मंदिर वगैरे सगळे आपलेच आहे. बालाजी आपलेच आहे. मग विरोध जो आहे तिथे सांगतो तुम्हाला जातीने विरोध करावा लागेल. हो साहेब तिथे जाणं आवश्यक आहे. तिथे जाणं आवश्यक आहे. ज्या जाणार नाही तुमचं तुम्हाला मिळणार नाही आहे. नाही मिळत. एकही नाही मिळणार आहे. अशा सगळ्या भूमा जिकडे तिकडे खूप काम जातात. त्यांना मालकी भेटते का? त्यांना आराम भेटतो का? मग तुम्ही चालू तिथे ठेवता ते डोंगरधरीला पाहा देवीच्या देवी तिथे देखील ते तूप होतं. तर तिथे त्यांनी एक ते लिंगपिंड वाटलं. ते चुकीचं आहे. आम्ही तिथे ओळखतो तो तिथे प्रतिसाद देत नाही. त्याच्यासाठी आमच्या रूमवर गोळीबार झाला. इंडिया मुस्लिम संघाच्या रूमवर गोळीबार करण्यात आला तरी त्यांनी सोडलं नाही. म्हणून ती कमिटी तिथली बरखास्त करावं लागेल आणि बोधाच्या याच्याकरता आपल्या सर्वाला आपले मतदार सोळा हे धनजावलं तिथेच राहील. बाबासाहेबांनी आपला तालुक्यात दिलेला. म्हणून जो संकल्प तो परिपूर्ण करा आणि तिथे आपण चला बोलतो गया चलो महाबोधी होतो यार मुक्त करो महाबोधी विहार मुक्त करो बोध गया चलो. और महाबोधी बर्खास्त कमेटी बर्खास्त करो. महाबोधी कमेटी बर्खास्त करो और बोलते गए असा मिलके चलो. अय्याजीने एक चांगलं उदाहरण दिलं. जे लोक जाऊ शकत नाही पण जे लोक जाऊ शकतात त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांना मदत करा. आणि खाली येताना जाऊ नका. इथून घरून धान्य घेऊन जा. तांदळाचे पोते घेऊन जा. तिथे स्वयंपाक करावा लागेल. आणि ज्या वस्तू लागतात इथून घेऊन जावं लागेल. तुम्हाला सांगतो इथं आंदोलन